तुम्हाला वाटतं की जानकीताई आत्याबाईंना पटवेन म्हणून? अरे 100%. या वर्षी आपल्या घरी गणपती बसवावा. मी नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही. गणपतीची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा तुलाच करायची. ते काय? आपण गणपती बसवणार आहोत? तुझ्यापासून काय लपवायचं? मीच लिहिली चिठ्ठी. वा 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 वा, काय झकास केले डेकोरेशन. यथा प्राप्त पुष्पम समर्पयामि श्री पार्थिव महागणपतये नमः. मंगलमूर्ती मोरया. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानस्य चन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. श्री पार्थिव महागणपतये नमः. आता प्रत्येकाने नमस्कार करा गणपतीला आणि तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या गणपती पुढे प्रगट करा. प्रार्थना करा गणपतीची. परमेश्वरा, तुझ्या कृपेने हे मंत्रीपद मला मिळालं. माझ्या कारकिर्दीची ही घोडदौड अशीच पुढे चालू राहू दे आणि पुढल्या वर्षी आणि पुढच्या निवडणुकीत तुझ्या कृपेनेच मला मुख्यमंत्री पद मिळो, हीच प्रार्थना. गणराया, आमच्या घरी आलास, सुखाने राहा. तुझ्या येण्याने घर पवित्र होऊ दे. या घराला पुन्हा एकदा सुखाचे दिवस दाखव. आपापसातले वाद मिटू देत. सर्वत्र सुख शांती नांदू दे रे देवा. गणराया, मी काय मागू तुझ्याकडे? जे दिलंयस तेच खूप आहे. मला माझ्यासाठी काही नको. फक्त माझ्या अमृतासाठी तुझे आशीर्वाद मागेन. तिच्यावर तेवढी कृपादृष्टी ठेव. तिचं आयुष्य पुन्हा सुरळीत कर. मला दुसरं काही नको. गणपती बाप्पा, मी आता मोठा झालोय हे माझ्या ताईला कळू दे. तिचं दुःख मला कळतंय. तिला सुखी कर देवा आणि मला परीक्षेत चांगली मार्क मिळू दे. मला खूप मोठं कर. परमेश्वरा, त्या राधिकाला या घरातून बाहेर काढ प्लीज. तिच्यामुळे या घराचं घर पण गेल्यासारखं झालंय. तिला सुबुद्धी दे आणि ती तिच्या वाटेनं चालायला लागू दे. आमच्यासारख्या पापी माणसानं तुझ्याकडे काय मागावं? एवढंच सांगणे की जे काही करतोय ते स्वामीनिष्ठेतून करतोय. या घरासाठी करतोय. ते करताना माझ्या हातून जे काही अपराध झाले असतील ते पोटात घाल बाप्पा. तुझे आशीर्वाद कायम सर्वांच्या पाठीशी असू दे.
मला माझ्यासाठी काय नको बाप्पा, मागायचं तर दादासाठी मागतो. तो देव माणूस आहे, त्याच तुझ्याशी छान पटेल तेव्हा त्याला स्वतःकडे बोलावून घे. तू, तो आणि उंदीर मामा तिघांची छान गट्टी जमेल. बाप्पा, तुझ्याकडे एकच मागणं मागते, नाकारू नकोस. माझं कुंकू मला परत मिळू दे. झाली पूजा? तुला काय वाटलं तू आली नाहीस तर पूजा होणार नाही? रागवलात का? वाईट वाटलं. घरातल्या पूजेला न येण्यासाठी तुझ्याकडे आता कोणतं कारण होतं? माझा देवावर विश्वास नाही, नास्तिक आहे मी. असं काही नसतं. जगातला प्रत्येक माणूस कधी ना कधी एखाद्या अदृश्य शक्तीसमोर नतमस्तक होतोच. त्याला काही जण देव म्हणतात. मी येण्यानं घरातल्या इतर माणसांच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं असतं, म्हणून मी नाही आले. घरातल्या याच माणसांनी वेळोवेळी माझ्यासमोर अनेक अडथळे निर्माण केलेत आणि तू मात्र हे सगळे अडथळे नेहमी दूर करण्यामध्ये माझी मदत केली. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी तू तिथे असावंस. हे जरी मला मान्य असेल तरी या घरात मला कुठलंही वादंग निर्माण करायचं नाही. राधिका, जी प्रगल्भता मला तुझ्या बोलण्यात दिसते ती इतर कोणाच्या बोलण्यात का दिसत नाही? हे शहाणपण प्रगल्भतेमुळे आलंय का परिस्थितीच्या फटक्यांमुळे हे मला नाही माहीत. मला फक्त एवढंच कळतं की मला असं काही करायचं नाहीये त्याच्यामुळे मी तुमच्यापासून लांब जाईल. नास्तिक तर नास्तिक, पण तुला हा प्रसाद खावाच लागेल. प्रसाद म्हणून नाही, काहीतरी गोड म्हणून तरी खा. तुम्ही मला देताय ना, मग खाईन मी प्रसाद म्हणून. थँक्यू. अरे गण्या, हा? नुसतं नाव गणेश आहे, तू का स्वतःला गणपती बाप्पा समजतो का काय? बका 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 पेड खायला लागला त्यो. अरे अरे अरे, खाऊ दे की त्याला. त्याला हवंय तेवढं तो खाईल. तुला हवं तर तू खा. नाही तसं नाही का आत्याबाई, लहान पोर आहे की नाही, म्हणून म्हणलं एवढे पेढे खाऊन पोटबीट बिघडलं म्हणजे काळजी वाटते मला त्याची. हो हो हो, तुला सगळ्या जगाची काळजी रे बाबा. खरं म्हणजे त्या परमेश्वराला उगीच बसवलंय तिथे वर. खरं म्हणजे तुलाच बसवायला हवं होतं. तू वाटच बघतेस मी वर कधी जातोय ते. पण एकदा का घरातनं बाहेर गेलो की नाही मग माझी किंमत कळेल तुम्हाला लोकांना. कळलं की नाही? का काय अजून? बस की आता. मी काय खरोखरच गणपती वाटलो की काय तुला?
आज अमृताताई हवी होती ना, किती मजा आली असती. मी तिला फोन केला होता. कशी आहे रे ती? इकडे येण्याबद्दल काही बोलली? नाही, ती म्हणाली की नाही येऊ शकत, सुतक आहे घरात. ताई, सुतक म्हणजे काय? अरे, घरात कोणी गेलं ना, म्हणजे वारलं, तर 10 दिवसाचं सुतक पाळतात. त्या दिवसात कोणी हसण्या खेळण्याच्या मनस्थितीत नसतं ना, म्हणून मग असे सणवार वगैरे साजरे नाही करत. म्हणूनच तर मी म्हणत होते, नको गणपती बसवायला. आपली पोरगी अशी दुःखात आणि आपण असं. तो विघ्नहर्ता आहे, तो बघून घेईल सगळ्यांचं. गणपती घरात येणार काळजीच होती बाई मला, पण तुझी सगळी तयारी आणि तुझ्या कामाचा झपाटा बघून खूप बरं वाटलं बाई. तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, सगळं बरोबर करते. तुला खरं सांगते जानकी, नैवेद्याच्या पुरणाच्या पोळीपासून 200-200 माणसांचा स्वयंपाक केलाय मी. पण खरं सांगू, तुझ्यासारखे मोदक नाही ग बाई कधी जमले मला. तुम्हाला शिकवू का? आता या वयात मी काय शिकवू? 3 सुना आहेत माझ्या हाताखाली, मी कशाला कष्ट करू? नकाच करू. मी आज ते मोदक बनवीन ना, सगळेजण बोट टाकत राहिले पाहिजे. नरसिंहाला फार आवडतात हा मोदक. आपल्या घरी गणपती बसत नाही तरी सुद्धा नर्मदा दरवर्षी त्याला करून खाऊ घालायची. मी तुमच्यासाठी करीन. का? नरसिंहासाठी नाही करणार? त्यांनाच आवडेल का? आपण नैवेद्याच्या ताटात वाढायचे. आत्याबाई, बाहेर संजय साहेब आलेत. आले मी, चल. जी. आलेच. उघडा, डोळे उघडा. गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल. फक्त मी काय सांगितलंय तेवढंच मनात आणायचं. आत्याबाई, अहो माझ्या मनाची पाटी कोरीच होती. त्यावर तुम्ही जी अक्षरं लिहाल तीच नरसिंहराव वाचणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मग केव्हा घेऊन जाताय तिला? तुमच्या घरावर आलेलं एवढं मोठं संकट मी दूर करणार आहे. त्याची काही ना काही किंमत तर मोजावी लागेलच ना. किंमत सांगा. 1 कोटी. एक कोटी. 1 कोटी म्हणजे एकाच्यावर किती शून्य येतात ते तरी माहिती आहे का? अहो माझी बायको आणखीन 2 महिने जर इथे राहिली तर काय होईल हे माहिती आहे का? कसं आहे, आपल्या दोघांच्याही गरजा सारख्याच आहेत आणि
1 कोटी काय तुम्हाला जास्त जड आहे असं मला नाही वाटत. नाही, जड नाही आहेत, फक्त जरा. तात्याबाई, अरे ये नरसिंहा, बरं झालं तू आलास ते. तुझी ओळख करून देते. हे राधिकाचे यजमान संजय सातपुते. राधिकाला घेऊन जायला आलोय. चालेल ना? न चालायला काय झालंय? आम्ही काही तिचं पालकत्व स्वीकारलेलं नाहीये. ते ठीक आहे तात्याबाई, पण आधी जर माझ्या खोलीत चला, म्हणजे आपण सविस्तर बोलू. खोलीत कशाला? काय बोलायचं ते इथेच बोलून टाका ना. उगीच विषय कशाला वाढवायचा? तसं नाही तात्याबाई, ते यांनीच विचारलं ना, माझी काही हरकत नाहीये ना. त्यामुळे माझ्या खोलीत नेऊन ना हरकत प्रमाणपत्र देतो माझं. या संजय सातपुते साहेब, या. साहेब, मी तुमच्याकडे रोखून बघायला पाहिजे, कारण माल माझा चोरीला गेलाय का तुमचा? मग हिम्मत असेल तर नजरेत नजर घालून बघ ना. हे म्हणजे सिंहाने उंदराला आव्हान दिल्यासारखं झालं. मग हे उंदरालाच कळायला हवं सिंहाच्या गुहेत जायचं का नाही जायचं ते. हो, माझी बायको आले पाहुणचारासाठी. मला वाटतं तिला दिल्लीपेक्षा मुंबईची हवा जास्त आवडली. राधिकाला विचारलंस तिची इच्छा काय? तिच्या इच्छेचा प्रश्न येतोय कुठे? तिने डिवोर्स साठी अप्लाय केलाय. हो, पण त्यासाठी संमती दोघांची लागते. पण कायदा बायकांच्या बाजूने असतो हे माहिती आहे ना साहेब? बायकांच्या बाजूने कायदाच काय, सगळेच असतात. राधिका, या माणसाला ओळखतेस? अहो, काय थट्टा करताय साहेब? कदाचित यापूर्वी मी या माणसाला ओळखती असेल, पण आता माझा याच्याशी काहीही संबंध नाही आणि मला ह्याच्यावर कुठेही जायचं नाही. ऐकलं हिला काय म्हणायचं ते? निघू शकता. किल्लेदार साहेब, तुम्ही आम्हा नवरा बायकोच्या भांडणात पडू नका. तुम्हाला शोभत नाही ते, आणि मी तिला घेऊन जाणार. आतापर्यंत खूप सभ्य भाषेत बोललोय मी. यानंतर ज्या भाषेत बोलेन ते झेपणार नाही तुला. अहो साहेब, हा अन्याय आहे. तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधी माणसाने लोकांचे संसार जोडायला पाहिजे, तर तुम्हीच कात्री घेऊन बसलाय. चल निघ इथून, नाही तर माझी माणसं हे काम करतील. साहेब, नुकतेच मंत्री झाले तुम्ही, कशाला आ बैल मुझे मार करताय?
कुठल्या तरी स्कॅन्डलमध्ये अडकाल आणि मीडियावाले माहितीच आहे तुम्हाला, हात धुवून मागे लागतील. दास